आपल्या एसी आहे, एवढं काही कूल होत नव्हता. बघा इथं किती मस्त लेअर तयार झाली धूपची. बघा लाईट मध्ये कसं मस्त. नमस्कार भावांनो, दत्ता भाऊच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं एकदम जोरदार स्वागत. ताई माई अक्का आणि आपल्या चॅनलला मारा सबस्क्रायबरचा शिक्का. तर भावांनो आलोय, म्हणलं आवरल्यानंतर आपण व्हिडिओ बनवू. पण आवरता आपल्याला कस्टमर झालं. म्हणजे आलो, शटर उघडलं, आतमध्येच एंट्री मारलं, लगेच पाठीमागून लगेच आपल्याला कस्टमर आलं. सकाळ कस्टमर आहे बघा. आपला जार बाबा येत आहे, हे राडा, हे पार्सल आलेलं आहे, हे झाडू बाबा येत आहे. एवढं आवरून घ्यायचं आपल्याला. हे बघा, चला मग लवकर घेत आवरून रोजच्या प्रमाणे भेटू मग थोड्याच वेळात. तर नमस्कार पब्लिक. तुम्हाला वाटलं सगळं आवरून झालंय आपलं, पण तसं काही झालेलं नाही. आपलं आवरता परत एक कस्टमर आलं, आपण परत एक कस्टमर केलं. हे राडा नवीन, हे बघा, हे हार्मोनी वगैरे अजून तसेच पडले. पहिलं जवळपास बऱ्यापैकी आवरलं होतं, 2-3 शर्ट राहिले होते आवरायचे, तेवढ्यात परत कस्टमर झाला, चांगलं झालं. आणि 1 मिनिट फोन आला. हे आपला जार बाबा इथंच आहे. आणि हे राणा बघा, तुम्हाला म्हटलं नव्हतं का पार्सल आलंय, हे पार्सल फोडलं होतं. हे झाडू बाबा इथंच उभा आहे, आधी इथं होता, आता इथं आहे. आता काय करणार, एकट्यालाच आवरावं लागतंय सगळं. चला लवकर घेत आवरून. आपली देवपूजा पण राहिली, हे बघा, देवपूजा नाही केली अजून, घेतो झटपट आवरून. नमस्कार भावांनो, आपलं सगळं आवरून वगैरे झालं होतं. आपण गोदरेज कंपनीला आपल्या एसी आहे, एवढं काही कूल होत नव्हता. आपण हे टाकलो कंप्लेंट. तर सर्व्हिसवाले भाऊ आले, चाललंय काम त्यांचं. ते म्हणले रेग्युलर सर्व्हिसिंग करून देतो. चला मग घेऊन लवकर व्यवस्थित सगळं करून. तर पब्लिक, एसीचा थोडा प्रॉब्लेम झाला होता, जास्त काही नव्हतं झालं. कारण जास्त आता उन्हाळा गरम आहे ना, जास्त कूल होत नव्हतं. आणि आउटलेटला जे पाणी पडतं ना, ते पाणी पडत नव्हतं. म्हणून म्हटलं एक कंप्लेंट टाकू गोदरेजला आणि बघू आपण काय प्रतिसाद भेटतोय आपल्याला, काय कसं. पण ते आले, सर्व्हिसिंग आपल्या रेग्युलर प्रमाणे सर्व्हिसिंग करून दिली त्यांनी. आता कूल होत आहे आणि आउटलेटला पण पाणी पडतंय, त्याच्यामुळे काही विषय नाही. आणि बसलो होतं निवांत. त्याच्यानंतर आपलं आवरल्यानंतर एक कस्टमर झालं, त्याच्यानंतर निवांतच बसलो, आपलं मोबाईल बघत होतो रेग्युलर प्रमाणे. दुसरं काही नाही आपल्याला तर काय. आणि काय होतं, आपल्याला बाहेर पण जाता येत नाही दुकान सोडून. आणि सध्या लग्न सीझन असल्यामुळं ना, दुकानातच जास्त वेळ द्यावा लागतो. आणि आपल्या दुकानावरती सगळं चालतं. जेवण करायला अजून टाइम आहे, जायच्या वस्तू तर सांगणच तुम्हाला. थोडंफार आपलं ते पार्सल आले ते लावलं नाही, बसलो होतं आपलं मोबाईल बघत. आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ वगैरे अपलोड केले, युट्यूबला पण अपलोड केले. कसं आहे, आपलं रेग्युलर सकाळी आवरून झाल्यावर मी ते अपलोड करायचं आपलं म्हणजे फिक्सच असतं सकाळी टायमिंग, नाही का. चला मग बसतो थोड्या वेळ. आणि टायमाला आपल्याला नेमकं एसीचं बिल सापडा ना. सगळं हे बघितलं का राडा इथं कसं टाकून दिलाय. बिल सापडा ना, काय व्हायना. शांत बस ना भाऊ, थोड्या वेळ बोलतोय मी आमच्या युट्यूब फॅमिली बरोबर. तर असू द्या. मग ऑनलाईन आपण ऑर्डर केला होता एसी, ती PDF काढली आणि त्यांना टाकली. तेव्हा त्यांनी ते बघितलं, मग कंप्लेंट ऍक्सेप्ट केली. रेग्युलर प्रमाणे आपल्याला सर्व्हिसिंग करून दिली एसीची. तर पब्लिक, दुपार झाली आहे. दुपार म्हणले तुमच्या भावाचा जेवणाचा टायमिंग. तर एसी वगैरे बंद केला, चष्मा घेतला, कॅप नेमकं घरीच राहिली. आता कॅप वगैरे घेऊन येऊ. मी लग्नाचे सीझन चालू आहे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे लवकर यावं लागेल मला. लवकर जातो आणि येतो, लवकर जेवण करू. मग जरा फास्ट मध्ये यावं लागेल. तर भावांनो, जस्ट आलोय, मोजून 15 मिनिटात जेवण करून जाऊन आलोय आपण. म्हटलं दुपारच्याला काय एवढं कस्टमर राहत नाही, पण म्हणलं आता लग्न सीझन आहे, त्याच्यामुळे दुकानावर राहावं लागतं आपल्याला दुपारच्याला, नाही का. आणि भयानक ऊन लागलं, भयानक. त्याच्यामुळे टोपी वगैरे चष्मा घालून आलोय. चष्मातून तर रोडला वगैरे जास्त वारं वगैरे कचरा जातो म्हणून चष्मा आणि टोपी जरा आपलं उन्हामुळं, नाही का. आणि दम लागलाय मला जरा, ऊन लागल्यामुळे जोरात पळत आलो वरती. पहिला म्हणलं एसीची हवा घेऊ, एसी नाही चालू केली अजून, एसी चालू करतो. ज्याला एसीची सवय झाली ना, तो उन्हात कधीच बाहेर फिरू शकत नाही फिरू शकत.
त्या बाबतीत माझं पण तसंच झालं. पण मी ऍडजस्ट करतो बाहेर थोडंफार, असं काही नाही लगेच. मग येतो एसीचा हवा थंड थंड, आणि थोडं आपल्याला ते माल आलेलं ते पण लावायचं. येतो एक एक काम सुरळीत लावून. एसी तर चालू आहे, एवढं आपल्याला सगळं आवरून घ्यायचंय. तर सगळा माल इथं लावायचा, इथं लावायचा, इथं लावायचा, सगळीकडे लावून घ्यायचा. थोडासा जास्त काही नाहीये, आणि आपल्याला दुपारच्याला तर काही एवढं काही जास्त काम नाहीये. आणि एकटा असल्यामुळे आपल्याला सगळं दुकानातलं काम आपल्या एकट्यालाच करावं लागतं. तर मला अजून काही लावून नाही झाला, इथं असून ठेवलेले आहेत असे. आपण एवढं लावायचं, पण एकदा बिल चेक करून घेतो सगळं व्यवस्थित माल आहे की नाही, मग आपण इकडे सगळं लावून घेऊ. तर भावांनो, आपलं सगळं आवरून झालंय, माल वगैरे लावून झाला, दुकानातला माल, शर्ट वगैरे वर, नाही तर दुसराच माल बांधता तुम्ही. तर असू द्या, सगळं झालंय काम. हे पुढलं डिस्प्ले पण चेंज केलाय, हे दिसतंय का, हे शर्ट वगैरे सगळे हे पण चेंज केलंय आपण. हे समोरचे सगळं डिस्प्ले. आणि दर आठवड्याला आपण डिस्प्ले चेंज करतो, आठवड्यातून एकदा किंवा मग दोनदा, जसा वेळ भेटेल तसा. आणि सगळं आपल्याला एकट्यालाच करावं लागतं. काय आता खूप दमलोय, बसतो थोड्या वेळ निवांत, एसीची हवा घेतो, मोबाईल बघतो, मग काय आपल्या रोजच्या प्रमाणे जे चालू आहे ते चालूच आहे. आवडनो, आपली जस्ट देवपूजा झाली आहे. धूप बघा किती मस्त वरती अशी तरंगली, ते लेअर बघा, दिसतंय का तुम्हाला? बघा, नॉर्मल मध्ये आपलं हे कसं असतं, काय म्हणू आता, कसं सांगू तुम्हाला, हे बघा दिसतंय, अशी एकदम अलगद तरंगती नाही का. आता इकडून किती दिसतंय नाही माहिती बरं का मला, इकडून नाही दिसू राहिली. बघा इथं किती मस्त लेअर तयार झाली धूपची. बघा लाईट मध्ये कसं मस्त दिसतंय. इकडे वरती पण आहे, इकडे जास्त नाही दिसू राहिलं. इथं लय मस्त लेअर तयार झाली. दिसतंय का तुम्हाला वरती? नाही, हे बघा इथं पण आहे थोडी. किती मस्त चाललंय ते बघा. फॅन जरी आपले घाण झालेत, एसी चालू असतो त्याच्यामुळे काय लक्षच नाही ते फॅन कडे. बघा आपण किती घाण झालाय, करू एक दिवस साफ आपण त्याला.